लाडू आपला घर आहे हे? आपला घर है ना? कपड़ा खाली कर, खाली करते टी शर्ट। लाडू आपला घर है ना हे? गाइस मैं बहुत दिन के बाद आई हूँ इधर पे, तो ऐसा लुक चेंज होता हुआ मिला है। नहीं गाइस इकडे पेंटर बघा, रोहित पेंटर का वापस से रिबोन हुआ है। रिबोन हुआ बोल रही वापस से वही अवतार में, फिर से पेंटर वाले अवतार में। जब मैं नई नई आई थी तभी भी ऐसे ही अवतार था। तुमचं नाव होतं तिथं। साहिल पेंटर इधर बैठे हैं और एक दरवाजा इधर पेंट होके सूख रहा है। साहिल गाइस हमारा साहिल व्लॉग ले रहे, हमारी हमारी चौकटी की पूजा है अभी घर की। मैं जा रही हूँ सबसे लेट, क्योंकि रोहित ने मुझे बताया लेट, इसलिए कुछ तैयार नहीं होगा। जैसे ही थोपड़ा देखने को मिलेगा आपको। चलो गाइस पहले किचन के करते क्या? तो लगा ही नहीं, लेकिन चप्पल निकालना तो क्या मैं भूल जाती हूँ। असं वरी लावा, असं वरी हात करू. मम्मी कुठं जाईन बापा? मम्मी उजबत यायला खोसरी कुठं अगरबत्ती कुठं? कोण ठोकायले? आपली पूजा झाली, आता मी घरी आले इकडे। पंडितजी दिखते मी पूर्ण बाबा दिख रहे डायरेक्ट। ओके, तर आता आम्ही जेवण करणार आहे, लाडू आणि मी। रोहित तर काही जेवण केलं नाही, आंघोळ पण नाही केली, कामामध्येच लागला आहे। तर आता मला फटाफट काम करायचं माझ्या घरचा। 1 वाजला, 2 वाजत आहे, आता 2 वाजणार आहे। तर तुम्हाला भेटूया थोडा वेळ नंतर। चला बाय बाय। तर मित्रांनो, आता चौकट पूजा वगैरे झाली आपली आज, आणि आता वाजले 4, आणि तुम्ही बघू शकता मी किती बिझी आहे। मी माझा अवतार बघू शकता, सकाळपासून सिमेंट आणतोय आणि आता आलोय फिल्टरचं पाणी घ्यायला। या लोकांना संपलंय, सकाळपासून 3 जार संपलेत, आता हे 4था आहे। आज खूप सारे जण कामाला आहेत आपल्या इथे, 15-16 जण आहेत। तर हे सगळं काम आता यांची जेव्हा सुट्टी होईल आणि मी फ्रेश होईल त्यानंतर तुम्हाला दाखवतो काम वगैरे किती झालं इथे। चालते, चला भेटूयात बादमध्ये। A few moments later. आता 5:15 झालेत आणि सुट्टी झाली कामाला। यस, वातावरण बघू शकता, मस्तपैकी ढग आहे पाठीमागे, खूपच छान दिसते खरंच, नाईस। हां, काम दाखवतो तुम्हाला आज, म्हणजे एवढ्या दिवसापासून व्हिडिओ वगैरे बनवले नाही, काय नाही, सगळ्या कामात बिझी आहे। मी अजून आंघोळ नाही केली आहे।
सव्वा 5 झाले सकाळपासून आम्हाला केली. सिमेंट बिमेंट हे आणतो ते आणतो, धावपळ नसते. पागल झालो मी कामाने काहीच. चलत आता काम दाखवतो तुम्हाला पूर्ण. मांजर काहीतरी शोधते इथे माझ्यासमोर बघा. ती बघा, ती मांजर काहीतरी शोधत आहे. त्याला काहीतरी दिसलंय, मे बी उंदीर किंवा काहीतरी वेगळं. साहिल आला आता. सामान वगैरे घरी न्यायचं आहे. हे सगळं सामान आपलं, जार, बादल्या, फावडे सगळं. 2 चौकटी लावल्यात, या 2 लावायच्या राहिल्यात. बघा गाईस, अशा प्रकारे काम आहे, तुम्ही बघू शकता. हे आपली पूर्ण ऑल ओव्हर फ्रंट साईड आहे घराची. जिकडे इथे ही मोठी चौकट जी आहे ती इथं बसणार आहे. आणि इथे वट्टा राहणार आहे आपला. इथून अशा पायऱ्या राहणार आहेत आणि इथून वरती चढायचं. मग इथे मेन गेट राहणार आहे आणि इकडे स्लायडिंग गेट बसणार आहे ह्या पॅसेजमध्ये. हा आपला हॉल आहे, पूर्ण हॉल आहे हा. इथनं पण एंट्री आणि इथनं पण एंट्री ठेवायची आपल्याला. गेटमधून अशी एंट्री केली की इथे एक दरवाजा करायचा आहे आणि इथे जिना राहणार आहे. आणि मग इकडे आलं, हे बघा, इथून हॉलमधून आलो आपण आता गल्लीत. ही अशी गल्ली आहे आपली. आता गल्लीमधून आलो आपण किचनमध्ये. हे आहे आपलं किचन. अशा प्रकारे 10 बाय 10चं किचन आहे. आणि त्याच्यानंतर किचनमधून आता आपण बाहेर आलो आता आपण. हे आहे कंबाईन बाथरूम. 5 बाय 8चं आहे, असं 8 आहे. 2 फूट जागा सोडली कारण इथे आपल्याला इथे दरवाजा लावायचा आहे, इथे बेसिंग वगैरे लावायचं आहे असं. त्यासाठी स्पेस ठेवला एवढा. हे भरायचं आहे. आता बाथरूमच्या इकडून आपण आलो आता बेडरूममध्ये. हा आहे बेडरूम. हा पण आहे 10 बाय 10चाच, एक्झॅक्ट त्याच साईजचा आहे असा. ओके. आणि इथे काहीच राहणार नाही, हे मोकळं आहे. म्हणजे दरवाजा वगैरे नाही, अशीच भिंत येणार आहे, पण ही येण्या जाण्यासाठी स्पेस ठेवली मोकळी. आणि ते समोर तिथे राहणार आहे एक आंघोळीसाठी बाथरूम करायचं आपल्याला. म्हणजे जर कोणी ह्या अटॅच बाथरूममध्ये जर कोणी वॉशरूमला गेलं किंवा आंघोळीला गेलं तर न थांबता म्हणजे इथे पण जाऊ शकतात पाहुणे वगैरे. इथे त्यासाठी एक्स्ट्रा करून ठेवायचे. तर बस अशा प्रकारे काम एवढं झालं आहे. 2 दिवसात हे एवढं उचललं आहे. आणि आता उद्या पण वरती करतील मे बी, बघू. आणि माझ्या बॅक साईडला बघा, तुम्हाला दाखवतो. ही आहे घराची बॅक साईड. बघा एवढं उंच झालं आहे. इथनं पाणी वाहतं, पूर्ण सर्व गावाचं पाणी इकडून वाहतं. आणि तुम्ही बोलता की पाणी वाहतं तुझ्या घराला नुकसान होईल, तर इथे आपण दगडं ठेवलेत पूर्ण. या दगडावरती हे बघा असे दगडं ठेवलेत पूर्ण. अजून उंच घ्यायचे दगड आणि त्याच्यावरती माल टाकायचा आणि अशी स्लायडिंग करायची. म्हणजे पाणी आपल्या भिंतीला टच नाही झालं पाहिजे असं करायचं आहे. आणि बॅक साईडला आहेत शेत वगैरे. इकडे एक मोठी खिडकी ठेवायची किचनमध्ये आणि बेडरूममध्ये पण 2 मोठ्या खिडक्या ठेवायच्यात मागच्या साईडला. ओके चला गाईस, आता भेटूयात थोड्या वेळानंतर. फ्रेश होऊन होतो. A few moments later. गाईस वाजले आहेत 9:30 आणि आमच्या भिंती अशा झाल्यात. पण आता नवीन घरात असं दिसणार नाही तुम्हाला, सॉरी. आणि इकडे हे लाडू हे बघतोय कार्टून, फॅन पण लावलाय त्यासाठी. आणि इकडे बनत आहे बिर्याणी झटपट. आज खूप चिकन खायची जरा इच्छा झाली होती, त्यासाठी चिकन घेऊन आलो आहे. चिकन बिर्याणी बनत आहे बघा. कुछ स्पेशल टाइप का रेसिपी है कि सादा है? साधा है. ठीक आहे, सही आहे फिर तो. साधंच. हां नाही, मला पण साधंच खायचं आहे कारण ना जास्त मसाले खाल्ले की पोटाला प्रॉब्लेम होतात. तर जास्तीत जास्त साधंच खा जा गाईस. तर गाईस आजचा दुसरा दिवस आहे आणि अजूनसुद्धा मी आंघोळ केले नाही कारण मी करत होतो थोडंफार काम. हालत बघा, सिमेंट आणलं आहे जरा. आज पण मला गाडी भेटली नाही, तसंच बाईकवर सिमेंट आणावं लागतं आहे. आणि काम ते हाफ झालं होतं, ज्या भिंती त्या आता पूर्ण करत आहेत आज. ओके, बघू कुठपर्यंत होतं काम, तुम्हाला दाखवत राहू. नंतर दाखवू सर्व. मग ऊन वगैरे आहे मस्तपैकी, पाऊस वगैरे काय नाही. भेटूयात मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडं माझ्या मागे काम आहे आणि रात्री पण असंच व्लॉग मी विसरून गेलो घ्यायचा. व्लॉगवरती खूपच जास्त दुर्लक्ष होतं, त्यासाठी खूप जास्त माफी मागतो मी तुमची गाईस. हे काम चालू असल्यामुळे एवढं होतं आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला, माझी परेशानी मलाच माहिती फक्त. ओके, कोई बात नाही. चलो मिलते हैं नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. सबस्क्राईब करा आणि आपली काळजी घ्या. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाची लिंक आहे. कोणाला काही बोलायचं असलं तर
इन्स्टावरती मेसेज करा. बाय.